नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। 19 लाखाहून अधिक ईव्हीएम गहाळ शंका आणि निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करणं अशा 2 रीट याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावल्या। 19 लाख गहाळ ईव्हीएम प्रकरणी अशा शंका आणि आरोप पूर्णपणे निराधार असल्याचं न्यायालयानं म्हटलंय आणि हे प्रकरण भारत निवडणूक आयोगाच्या बाजूने निकाली काढलंय। याच सोबत लोकप्रतिनिधी कायदा 1951 चे कलम 61 बाजूला सारून बॅलेट पेपर वापरून निवडणुका घेण्यासंदर्भातील आणखी एका याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयानं नकार दिलाय। नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी मुंबईतील लाखो महिला पहाटेपासून घराबाहेर पडतात। या महिलांना ज्याप्रमाणे आपण रोजगार देतो त्याचप्रमाणे त्यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी आपली आहे। त्यामुळे मुंबई महानगरात मुंबई पोलीस आणि महापालिका यांनी एकत्रितपणे महिला सुरक्षा अभियान राबवावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिले आहेत। राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतलाय। सर्व शाळांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आलाय। त्यानुसार आता राज्यभरातील प्रत्येक शाळेत शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। शाळांमध्ये जसा विद्यार्थ्यांना गणवेश असतो आता तसाच शिक्षकांना देखील ड्रेस कोड लागू होणार आहे। त्यामुळे आता शिक्षकांनाही शाळेत ठरवून देण्यात आलेले कपडे घालून यावे लागतील। राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी याबाबत महत्त्वाची घोषणा केली। एकाच रंगाचा ड्रेस कोड सर्व शिक्षकांनी वापरावा, शाळेत शिक्षकांनी जीन्स टी शर्ट वापरू नये अशा सूचना देखील सरकारकडून शाळांना करण्यात आल्या आहेत। राज्यात सुमारे 1,20,000 अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचं वाटप करण्यात आलं। राज्यातील 3,500 अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीसाठी विशेष बाब म्हणून 12वी मधून सूट देण्यात आली आहे। अंगणवाडी सेविकांना पेन्शनची सुविधा देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देतानाच महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ज्या अंगणवाड्यांमध्ये वीज नाही अशा पहिल्या वर्षी 36,000 अंगणवाड्या सौर ऊर्जेवर करण्याचं उद्दिष्ट असल्याचं सांगितलंय। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय। दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांच्यावर ईडीने कारवाई केली होती। या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांना ईडीने वारंवार समन्स पाठवून देखील ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले नव्हते। त्यामुळे ईडीने न्यायालयात केजरीवालांविरोधात याचिका दाखल केली होती। साताऱ्यात अजून देखील भाजपने उदयनराजे भोसले यांची उमेदवारी का जाहीर केली नाही म्हणून उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी भाजपला थेट इशारा दिला। साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी न दिल्यास उदयनराजे भोसले यांचे समर्थक भाजपचा राजीनामा देणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। दरम्यान महायुतीत भाजपची जागा भाजपच लढवणार की मग यंदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दिली जाणार याबद्दल अद्याप पेच आहे। पण जागा भाजपची आहे तर मग दिरंगाई का असा सवाल करत उदयनराजे भोसले यांचे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। पावसाळा सुरू होईपर्यंत रत्नागिरी शहराला श्री धरणातून पाणी पुरवठा करण्याचे पालिकेचे नियोजन आहे। त्यासाठी आठवड्यातून 2 वेळा पाणी कपात केली जाणार आहे। अगदीच पाणी पुरवठा कमी पडला तर पालकमंत्री उदय सामंत, सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण उर्फ भैया सामंत यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहरात टँकरने पाणी पुरवठा केला जाईल असे आश्वासन शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांनी दिले। रत्नागिरी शहराला नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी श्री धरणाला भेट दिली। रेवस रेड्डी सागरी मार्गावरील 6 पुलांच्या कामांच्या निविदा जाहीर करण्यात आल्या असून त्यासाठी 3,105 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील कळबादेवी खाडी, बाणकोट खाडी, चिपळूण आणि वेल्लूर यांना जोडणाऱ्या दाभोळ खाडीवर 2 पदरी पूल यासह जयगड खाडीवर तवसाळ येथे जयगड खाडी पुलाचे तट उभारण्यात येणार आहे। हे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराला 36 महिन्यांचा कालावधी देण्यात आलाय। कळबादेवी पूल उभारण्यासाठी माती परीक्षणाचं काम देखील सुरू करण्यात आलंय। तर मुंबईतील नदी नाल्यांमध्ये तरंगणारा कचरा हटवून पाण्याचा निचरा जलद गतीने होण्यासाठी पालिकेकडून ट्रॅशबूमसह ताराफ्याचा वापर करण्यात येतोय। मुंबईत सध्या अशी यंत्रणा 9 ठिकाणी आहे। पावसाळ्यापूर्वी पूर्व उपनगरात ही यंत्रणा वापरली जाणार आहे। पुढच्या 5 वर्षांसाठी यंत्रणा वापरण्याचे नियोजन पालिकेकडून करण्यात आले आहे। तरंगणारा कचरा ही मुंबई पालिकेसमोर न सुटणारी समस्या आहे। भरतीच्या वेळी समुद्रातून कचरा नाल्यांमध्ये येतो तर नाल्यातील कचरा ही वाहत समुद्राला जाऊन मिळतो। माल वाहतुकीला प्राधान्य देताना कोकणातील उत्पादनांसाठी कंटेनर वाहतूक सुरू करण्यात आली। रत्नागिरी पाठोपाठ आता खेडमधून कंटेनर मालगाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। गुरुवारी रेल्वे स्थानकावरून 8 कंटेनर रवाना झाले। खेड ते जवाहरलाल नेहरू जैनपेटी पोर्ट अशी ही खेडवरून सुटलेली पहिली मालगाडी रवाना झाली। खेड तालुक्यातील लोटे आणि चिपळूण येथील औद्योगिक वसाहतीतून उत्पादित मालाची परदेशात निर्यात करण्यात शक्य झाले आहे। देशातील पहिल्या LNG इंधनावर रूपांतरित करण्यात येणाऱ्या एसटी महामंडळाच्या वाहन प्रकल्पाचे
उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले। महामंडळाकडे डिझेलवर चालणाऱ्या सुमारे 16,000 प्रवासी वाहने आहेत। महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे 34% खर्च हा डिझेलवर होतोय। त्यामुळे टप्प्याटप्प्याने संपूर्ण एसटी महामंडळातील वाहने LNG इंधनावर आधारित करण्यात येणार आहेत। त्यासाठी महामंडळाच्या सुमारे 90 आगारांमध्ये LNG वितरण केंद्र देखील उभारण्यात येणार आहे। होळी उत्सवाच्या दरम्यान उद्या रविवारी कोकण आणि मध्य रेल्वेच्या संयोगानं 01158 चिपळूण ते पनवेल किंवा 01157 पनवेल ते रत्नागिरीशी संपूर्ण आरक्षित असणारी 8 डब्यांची मेमू स्पेशल साप्ताहिक ट्रेन धावणार आहे। ही गाडी 4 फेब्रुवारी 2024 पासून 31 मार्च 2024 पर्यंत रविवारी धावणार आहे। याचा लाभ मुंबईतून कोकणात येणाऱ्या जनतेला होणार असून मेमू स्पेशल ट्रेन केवळ दर रविवारी चिपळूण येथून दुपारी 3:25 ला सुटणार आहे। मुंबईमधील ज्येष्ठ नागरिकांचा मुंबई उपनगरी रेल्वेमधून प्रवास सुखकर होण्याचा मार्ग मोकळा झालाय। मध्य पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या मालडब्यांपैकी एका मालडब्यात बदल करून सुधारित डबा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला रेल्वे मंडळानं मंजुरी दिली आहे। मुंबई उपनगरी रेल्वे गाडीच्या पहिल्या आणि शेवटच्या सामान्य द्वितीय श्रेणीच्या डब्यात प्रत्येकी 7 आसने ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असतात। लोकलच्या एका गाडीत 4 मालडबे असतात। गाडीच्या मध्यभागी असलेल्या मालडब्यात बदल करून तो ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्याचा प्रस्ताव मध्य पश्चिम रेल्वेनं दिला होता। केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडून बेस्ट टुरिझम विलेज 2024 या स्पर्धेत कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे या गावाची निवड करण्यात आली। या स्पर्धेची पहिली फेरी पूर्ण झाली असून 2 ते 3 दिवसात अंतिम फेरी होण्याची शक्यता आहे। रत्नागिरीत समुद्रकिनारी वसलेले कर्दे हे गाव पर्यटकांचे आकर्षण ठरले। स्वच्छ समुद्रकिनारा, पांढरी वाळू हे या गावचं खास वैशिष्ट्य आहे। बहुतांश पर्यटक या ठिकाणी या बीचवर मज्जा करण्यासाठी आवर्जून येतात। त्यामुळे दापोली तालुक्यामध्ये मुरुड बीचला लागून असलेला कर्दे बीच प्रसिद्ध होत चाललाय। टाटा संस्थेचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना सामाजिक सेवेतील योगदानाबद्दल प्रतिष्ठित PV नरसिंगराव स्मृती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। 15 मार्च रोजी मुंबईत झालेल्या समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। रतन टाटा हे व्यवसाय जगातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व असून समाजसेवेच्या क्षेत्रातील योगदानासाठी ते ओळखले जातात। समाजसेवेच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा देशातील अनेकांवर सकारात्मक परिणाम झाला आहे। मुंबई, ठाणे, पालघर या भागातून अनेक चाकरमानी आपल्या कुटुंबासह होळी साजरी करण्यासाठी आपल्या मूळ गावी कोकणात जात आहेत। कोणत्याही वाहतूक सुविधेपेक्षा कोकणच्या चाकरमान्यांना एसटी अधिक जवळची वाटते, कारण ती त्यांना थेट त्यांच्या वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचवते। यंदा कोकणात जाणाऱ्या एसटीच्या 239 जादा बसचे आरक्षण हाऊसफुल झाले। अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळीसाठी चाकरमानी कोकणात जाण्यासाठी सज्ज झाले। 20 ते 25 मार्च दरम्यान जादा वाहतूक देखील होणार आहे। मुंबई विमानतळावरून कस्टम विभागाने तब्बल 1.72 कोटी रुपयांचे 2.99 किलो सोने जप्त केले। वेगवेगळ्या 5 प्रकरणांमधून जप्त केलेल्या सोन्याचे हे वजन आणि किंमत आहे। प्राप्त माहितीनुसार अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये सोनं आरोपीच्या अंगावर खाद्यपदार्थ असलेल्या खजूर आणि शरीराच्या इतर पोकळ अवयवांमध्ये साठवलेलं अशी माहिती विमानतळ आयुक्तांनी दिली आहे। मुंबई पुणे जुन्या महामार्गावर एका स्कोडा कारला अचानक भीषण आग लागली असून या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे। मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून स्कोडा कार ही खोपोलीकडून लोणावळ्याकडे जात असताना ती बोरघाटात अंडा पॉइंट जवळ आली असता अचानक तिच्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले असून आग आटोक्यात आणली असून यात कोणीही जखमी किंवा जीवितहानी झालेली नाही। मराठी रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत अनेक ठिकाणी आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अंकुश चौधरी आता नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येतोय। आजवर रंगमंचावर अभिनय करणारा अंकुश आता प्रस्तुतकर्ता बनलाय। संदीप दंडवते लिखित दिग्दर्शित बैदा हे मराठी नाटक अंकुश प्रस्तुत करणार आहे। 16 मार्चला हे नाटक रंगभूमीवर येणार आहे। नाट्य मल्हार निर्मित या 2 अंकी नाटकात उन्नती कांबळे, अक्षय काळकुटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत। स्वतःसाठी कुटुंबासाठी चालणारा अशी टॅगलाईन असलेले हे कौटुंबिक नाटक आहे आणि हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर शुक्रवारी सकाळी 6 वाजता एंजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली। त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। आता त्यांची प्रकृती स्थिर आहे। गेल्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीमध्ये चढ-उतार सुरू आहेत। नुकतीच त्यांच्या पायाला झालेली जखम होती, त्यातून ते बरे झाले। त्यापाठोपाठ शुक्रवारी सकाळी 6 वाजता कोकिलाबेन रुग्णालयात त्यांची एंजिओप्लास्टी करण्यात आली। यासह वेळ झाली इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।